दुसरीकडे मात्र सांगलीची महत्त्वाची बातमी समोर येते। सांगलीत विशाल पाटलांवर माघारी करता काँग्रेसनं दबाव टाकलेला आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि याकरता म्हणून मनधरणी करण्यात आता काँग्रेसला यश येतं का हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे। सांगलीतील लढतीचं चित्र आज स्पष्ट होणार आहे। विशाल पाटील यांनी देखील या ठिकाणी दंड थोपटलेले आहेत। काँग्रेस काही या ठिकाणावरून माघार घेण्यास तयार नाहीये। याच विषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाते सांगलीला आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांच्याकडे। संजय, काँग्रेसला आज विशाल पाटलांचं मन वळवण्यात यश येणार का हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे। याकरता आता काँग्रेस आत्ताच्या घडीला काय प्रयत्न करताना दिसते? विशाल पाटील आता नेमके कुठे आहेत? कोणाशी काही चर्चा करतायत का? रात्रभरात कोणाचा काही फोन आलाय का? काही मन वळवण्याच्या दृष्टीने संकेत मिळतात का? लागवी तू सांगितलीस ते बरोबर आहे। विशाल पाटलांच्या गेल्या 2 ते 3 दिवसांपासून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते। गेल्या 2 दिवसापूर्वी सांगलीत खुद्द संजय राऊत आलेले होते। 2 दिवस इथं थांबलेले होते। त्यानंतर त्यांनी चाचपणी केली होती। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा त्यांनी चर्चा केलेली होती। काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी सुद्धा यांच्याबरोबर चर्चा केली होती। ज्यावेळी चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज भरायचा होता त्यावेळी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत हेही उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांची चर्चा झालेली होती। आणि थोडक्यात म्हणजे काल सुद्धा असं कळते की बाबा कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण, आपले विशाल पाटील, प्रतीक पाटील यांच्यासोबत सुद्धा चर्चा झालेली आहे। त्यांची मनवळणी करण्याचा खूप प्रयत्न केलेला, पण विशाल पाटील अपक्ष उमेदवारावर लढण्यास ठाम आहे। त्यांनी कोणतीही तडजोड केलेली नाहीये। त्यांनी आपला स्वतःचा अर्ज ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर आपला कोणताही प्रॉब्लेम झाला, अडचण झाली तर आपल्या स्वतःचा सख्या भावाचा प्रतीक पाटील यांचा सुद्धा त्यांनी डमी उमेदवारी अर्ज ठेवलेला आहे। त्यामुळे आता 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची वेळ आहे। त्या वेळेच्या अगोदर काय घडामोडी होतात ते आता पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एक प्रकारे मात्र विशाल पाटील आपला प्रचार जोमाने सुरू केलेला आहे। या प्रचारासाठी त्यांच्या घरातली त्यांची खुद्द पत्नी आणि मातृशुद्धी आता प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांनी गावोगावी जाऊन आपला स्वतःचा प्रचार करत आहेत। त्यामुळे नेमकं आता उमेदवारी मागे घेणार का किंवा काय बंड थांबणार का उमेदवारी कायमची ठेवणार हे आता 3 वाजल्यानंतरच कळणार आहे। लागवी या सगळ्या संदर्भात काही संयुक्त पत्रकार परिषद वगैरे होईल का? अगदी थोडक्यात आपला वेळ संपतोय। लागवी बरोबर आहे। या संदर्भात 3 वाजेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार। 3 अगोदरच्या ज्या काही घडामोडी होतील आणि 3 नंतर मात्र पिक्चर क्लिअर होईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ते आपली उमेदवारी जाहीर करतील आणि कशा पद्धतीने प्रचार करणार हे सांगतील। निश्चित संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। अर्थात आपण पाहतोय की या सगळ्या संदर्भात आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। सांगलीत नेमक्या काय घडामोडी घडतायत? विशाल पाटलांवर माघारीसाठी काँग्रेसनं आता दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे। 3 नंतर हे सगळं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। सांगलीमध्ये जर आपण पाहिलं तर चंद्रहार पाटील यांना या ठिकाणी मवियाकडून किंबहुना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर तिथं आता सांगलीत विशाल पाटलांनी देखील शड्डू ठोकलेला आहे। विशाल पाटील यांना एबी फॉर्म काँग्रेसकडून मिळाला नाही, त्यामुळे विशाल पाटील अपक्ष लढण्याची शक्यता वर्तवली जात होती। पण आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज विशाल पाटलांची मनधरणी करण्यात काँग्रेसला यश येतं का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।